टीव्ही सत्यमेव व्रतम। पहेनी गावात जलजीवन मिशन योजनेत मोठा घोळ, सरपंच गुत्तेदाराची मिलीभगत, माजी सरपंचाचा मोठा आरोप। महाराष्ट्रातील ग्रामीण भागामधील नागरिकांना पाणी मिळावं यासाठी महाराष्ट्र शासनानं जलजीवन मिशन ही अत्यंत चांगली योजना राबवली। मात्र या योजनेचा खालच्या स्तरावर हवं तशी अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र सुद्धा दिसत आहे। हिंगोली जिल्ह्यातील पहेनी गावात असंच जलजीवन मिशन योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप केला जातोय। जलजीवन मिशन योजनेमध्ये 1,44,04,992 रुपये खर्च करून योजना सुरू करण्यात आली। मात्र प्रत्यक्षात नागरिकांना या योजनेचा फायदा झालेला काही दिसत नाही। नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। जलजीवन मिशन योजनेचं पाणी आम्हाला मिळत नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला असून आम्ही खासगी पद्धतीने पाणी लांबून आणत आहोत अशी व्यथा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे जलजीवन मिशन योजनेसाठी जी विहीर घेण्यात आली ती विहीर पहेनी गावचे सरपंच यांच्या चुलत भावाची असून त्या विहिरीला पहिल्यापासूनच पाणी नसल्याचं म्हटलं जात आहे। आता प्रश्न उद्भवतो की जर विहिरीला पाणीच नाही तर ती विहीर फक्त सरपंच यांचा भाऊ यांना फायदा होईल या उद्देशाने या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे की काय असाही प्रश्न निर्माण होतोय। तर दुसरीकडे आपण जर विचार केला तर कागदोपत्री गावात घरगुती कार्यात्मक नळ जोडणीचं काम हे 80% पूर्ण झालंय। प्रत्यक्षात मात्र सर्वत्र ही नळ जोडणी झालेली नसल्याचं दिसत आहे। नळ जोडणी करण्यापूर्वीच विहिरीला पाणी नसल्याचं स्पष्ट झालेलं असतानाही विहिरीपासून गावाला नळ जोडणी का केली गेली आहे हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। या योजनेमध्ये गावातील पाणी का मिळालं नाही हे सरपंच आणि गुत्तेदाराला माहीत असल्याचा आरोप माजी सरपंच यांनी केला आहे। विहिरीचं खोलीकरण पूर्ण केलं नाही, डीपी बसवला नाही, स्विच रूमचं काम अपूर्ण आहे, गुत्तेदार यांनी काम पूर्ण केला नसल्याचा आरोप त्यांच्या शेता विहिरी आहे ते भगवानराव घोंगडे यांनीच आरोप केला आहे। एकंदरीत असा प्रश्न निर्माण होतो की कोट्यावधी रुपये खर्च करून पहेनी गावात जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली। मात्र सरपंच, ग्रामसेवक, गुत्तेदार यांनी नेमकं केलं तरी काय? जनतेला तर पाणी मिळतच नाही, मग हे पैसे पाण्यातच गेले की काय असाही प्रश्न निर्माण होतोय। या प्रकरणी आम्ही सरपंच, ग्रामसेवक, गुत्तेदार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली आहे। आता प्रशासनानं यावर सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे। मला पाणी झालं नाही गावात योजनेचं आतापर्यंत। आता तर उन्हाळा आहे, हे निमित्त हे उन्हाळ्याचं, हिवाळ्यात पण पाणी नाही योजनेचं आम्हाला। नाही तर मालच नाही, विरोध म्हणून नाही, गावातल्या कोणी सामान्य माणसाला विचारा, आपण इनाम देतो पाणी जर सोडलं म्हणलं त्या पाण्याचं काम झालं। 40 गाव योजनेचं पहिले झालं, त्याचं एक गावात आला नाही। त्याच्यानंतर मधात एक जलजीवन कक्षाच्या अगोदर एक योजना आली, त्याचे बी जवळपास 47 का 50 लाखाचं काम झालं, त्याच्यातही बी थेंब आला नाही गावात, विहिरीलाच पाणी नाही लागलं। आता जलजीवनचे 1.5 कोटी रुपये 1.5 कोटी रुपयाचा एकाही कवडीचा फायदा नाही आम्हाला। ते खर्च केला, कुठं केला सरपंचाला गुत्तेदाराला माहिती। ती एक टाकी बांधली, बाकीचं कुठं काही पाणी आलेलं कोणी एक दिवस पण पाणी सुटलेलं नाही गावात। टाकीत पाणी आलं नाही, पाणी गावातच सुटलं नाही। गावात सुटलं असतं तर आम्हाला कळालं असतं ना, पाणीच नाही त्या विहिरीला। गावकरी पाणी आंदोलन करायला टँकर देतो म्हणे साहेब, पण आता अजून काही हेच नाही झाले। 15 दिवस झाले मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सोळंके साहेबाला भेटलो, ते म्हणे काहीतरी पर्यायी मार्ग काढूत म्हणे। पाणी आता ते गुत्तेदार आणि सरपंचाला माहित, आपल्याला काही त्याचं हेच नाही ना। पाणी आलं असतं तर आम्ही म्हणलं असतं गावात पाणी आलं, योजनेचा फायदा झाला म्हणून। संभाजी घोंगडे, माजी सरपंच। काय नाव पूर्ण तुमचं? वासकर घोंगडे। माझ्या औरत विहीर झालेली आहे, समिती केलेली आहे, पण 10 गुंठ्याची विहीर दृष्टी करून दिलेली आहे। विहिरीचं काम सुट राहिलेलं आहे, घराचं काम राहिलं, डीपी नाही, काहीच नाही तिथे। पण कागदोपत्री हे सगळं काम पूर्ण झाल्याचं दाखवत आहे, ते आम्हाला माहीत नाही, पण विहिरीचं काम राहिलेलं आहे। गावाला पाणी नाहीच, ठेकेदार फोन उचलेन आपला।
एवढं माणसं तुम्ही याच्या लेके बोला दादा बोला.